वळ्या पुढच्या बातमीकडे. हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्या निमित्तानं डोंबिवलीमध्ये शोभायात्रा आयोजित केलेली आहे आणि या शोभायात्रेमध्ये सर्वजण मोठ्या उत्साहात सहभागी झालेले आहेत. अनेक कलाकार सुद्धा या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. या कलाकारांशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधी प्राची घाणेकर यांनी. पाहूया. शोभायात्रेमध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी झालेले आहेत. झी मराठीचे अनेक कलाकार ज्यांना आपण कायम स्क्रीनवर पाहतो ते आज या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. त्यांना कसं वाटतं या शोभायात्रेमध्ये सहभागी झाल्यावर? सुरुवातीलाच खूप साऱ्या शुभेच्छा गुढीपाडव्याच्या. कसं वाटतं शोभायात्रेमध्ये सहभागी होऊन? खूप मस्त वाटतंय. लोकांचा एवढा उत्साह बघून खूप छान वाटतंय आणि आज सगळ्या प्रेक्षकांना असं भेटायला मिळतंय, त्यामुळे खूपच आनंद वाटतोय. दरवर्षी येतेच या शोभायात्रेमध्ये? हो, सिरियल सुरू झाल्यापासून येतेच. आधी नवरी मेटरला जे येत होते आता ह्या सिरियलसाठी, आणि खरंच मी वाट बघत असते की कधी गुढीपाडवा येईल आणि ह्या सगळ्या यात्रेत मला सहभागी होता येईल. तू काय सांगशील, कसं वाटतंय? खूप भारी वाटते. माझी फर्स्ट टाइम मी शोभायात्रा अटेंड करतोय. भारी वाटायला. मराठी असल्याचा प्राऊड फील व्हायला लागला. काय मग प्रेक्षकांसाठी नवं काय घेऊन येत आहे लवकरच? तुमची मालिका तर आहेच, पण नवं आणखी काय आणायचं काही इरादा आहे की नाही? मला वाटतं नवीन वर्षात आपल्या सिरियलमध्ये खूप नवीन गोष्टी घडणार आहेत, नवीन स्टोरी येणार आहे, सो ती बघावी प्रेक्षकांनी. शोभायात्रेमध्ये सहभागी झालाय, खूप छान वाटतंय. चांगली एनर्जी आहे, उत्साह आहे चांगला, त्यामुळे खूप मजा येते. दरवर्षी येता? हो, दरवर्षी येतो. यंदा 4-5 वर्ष तरी रेग्युलर आहे मी. यंदा काय नवं वाटतंय? यंदा काय नवं वाटतंय? नवीन लोक आहेत, नवीन सिरियल सुरू होतीये, नवीन सुरुवात आहे, नवीन मित्र आहेत माझे आता सोबत, त्यामुळे मजा आहे. रात्रीचा खेळ चालेमधून जे काही फेम मिळालं होतं ते घराघरामध्ये जाऊन पोहोचलात, सगळ्यांचं प्रेम मिळतंय. आज शोभायात्रेमध्ये आल्यानंतर काय वाटतंय, कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? नवीन वर्षाची सुरुवात चांगली होते, त्यामुळे भारी वाटते. नवीन सिरियल परत झी मराठीवरती परत काय म्हणून पुनरागमन होत आहे, त्यामुळे चांगलं वाटतं. आणि दुसऱ्यांदा आलोय मी पण, आणि हा उत्साह बघून जरा आम्हाला रूप आला. शूटिंगसाठी आम्हाला जी एनर्जी पाहिजे ती आता याच्यातून मिळते. खूप छान दिसताय दोघी पण. गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. खूप वर्षांनी तुम्हाला बघणार आहोत असं वाटतंय. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय आणि नवीन वर्ष आहे, नवीन सिरियल आहे, नवीन कुटुंब आहे, त्यामुळे नक्कीच चांगलं होणार ही स्वामींची इच्छा. काय सांगशील? गुढीपाडवा हे शुभ मुहूर्तासाठी मानलं जातं, तर मला असं वाटतं त्या शुभ मुहूर्तावर आमचा सनई चौघड्याचा पण मुहूर्त साधलाय. सो खूप छान वाटतंय आम्हाला आणि मजा करतोय आम्ही. सगळ्या कलाकारांसोबत गप्पा मारून खूप भारी वाटलेले नवीन नवीन प्रोजेक्ट्स येतात. या सगळ्यांमधलाच हा उत्साह अगदीच शिगेला पोहोचलेला आहे आणि हे सगळेच जण या शोभायात्रेमध्ये शेवटपर्यंत सहभागी होणार आहेत. कॅमेरामन सिद्धेशसह मी प्राची घाणेकर, झी 24 तास, डोंबिवली.